सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूरच्या वतीने 42व्या शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या 41 वर्षांपासून शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे। यंदाच्या वर्षीही व्याख्यानमालेत विविधतेसह नवीन मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी सोलापूरकरांना उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे असून या कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। ही व्याख्यानमाला शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी 6:30 वाजता संपन्न होणार आहे। तरी या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी केले। या पत्रकार परिषदेत सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम शर्मा, उपाध्यक्ष प्रमोद नारायणकर, सचिव शिवशंकर हळगुणकी आदी मान्यवर उपस्थित होते। या व्याख्यानमालेतील व्याख्यानांच्या विषयी माहिती बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी दिली। 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत आम्ही। त्या अनुषंगाने यावर्षी सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ जे आपलं 42वे वर्ष यावर्षी सुरू करीत आहोत, या मंडळाच्या वतीनं 4 ऑक्टोबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत शारदोत्सव व्याख्यानमाला आम्ही आयोजित केलेली आहे। या मंडळाचे अध्यक्ष राम शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही व्याख्यानमाला आम्ही घेत आहोत। शुक्रवारी पहिला दिवस आहे 4 तारखेला। त्या दिवशी मधुरा दातार आणि ऋषिकेश रानडे यांचा अभिनव जाऊ छोडकर हा हिंदी आणि मराठी गाण्याचा सांगीतिक कार्यक्रम आहे। त्यानंतर शनिवारी 5 तारखेला साहिल जोशी महाराष्ट्राचे राजकारण आणि दशा आणि दिशा या विषयावर त्यांची मुलाखत वजा व्याख्यान असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। त्यानंतर ज्यांनी रॉमध्ये काम केलेलं आहे ते जयंत उमराणीकर यांचं रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी व्याख्यान आहे। त्यांचा विषय भारताची अंतर्गत सुरक्षा याच्यावरची आव्हाने। त्यानंतर सोमवारी 7 तारखेला कोल्हापूरचे इंद्रनील बंकापुरे यांचे जावे मंदिराच्या देशा किंवा मंदिराच्या देशा म्हणू आपण, त्यावर व्याख्यान आहे। स्थापत्यशास्त्र देवळाची जी काही आहेत त्याच्यावर ते आपलं भाष्य करणार आहेत। त्यानंतर मंगळवारी चंद्रशेखर नेने यांचं व्याख्यान आहे आणि त्यांचा विषय आहे भारताचे अस्वस्थ शेजारी। 8 ऑक्टोबर रोजी हे व्याख्यान आयोजित केलं आहे। 9 तारखेला निलेश ओक यांचं हिंदू संस्कृतीचा समृद्ध इतिहास असं व्याख्यान आहे। आणि त्यानंतर 10 तारखेला श्रीनंद बापट यांचं प्राचीन काळातील सोलापूर हे अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे। 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत रोज सायंकाळी 6:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे ही व्याख्यानमाला आहे। आमच्या व्हाईस चेअरपर्सन सौभाग्यवती सुचेताताई थोबडे आणि आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आणि या सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शहरवासियांना असं आवाहन करत आहोत की या व्याख्यानमालेचा आपण आनंद लुटावा। धन्यवाद।